राहुरी तालुक्यातील खडांबे येथील देव नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। दत्तप्रसाद बाळासाहेब कल्हापुरे वय वर्ष 12 हा इयत्ता 6वी मध्ये शिकणारा तर साई गोरक्षनाथ कल्हापुरे वय वर्ष 6 इयत्ता 1लीत शिकणारे हे दोघे सख्खे चुलत बंधू 13 तारखेला सकाळी 11च्या सुमारास खडांबे येथील देव नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते। नदीमध्ये निर्माण झालेले मोठे खड्डे आणि कमी जास्त प्रमाणात असलेल्या पाण्यामुळे गाळ निर्माण झाला होता। दोघांनीही पाण्यात उडी घेतल्यानंतर खड्ड्यातील गाळामध्ये त्यांचे पाय घुसले। गाळात अडकलेल्या दोघा बंधूंनी आरडाओरडा करत मदतीसाठी आवाज दिला, मात्र नदी पात्रालगत निर्मनुष्य परिस्थिती असल्यानं दोघांना वाचवण्यासाठी कोणीही फिरकलं नाही। परिणामी दोन्ही बंधू नदीतील गाळामध्ये खोलवरपर्यंत फसले गेले। पोहण्यासाठी गेलेले मुले घरी न परतल्यानं कुटुंबियांसह परिसरातील ग्रामस्थांनी देवनदी पात्र गाठत दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। दोघांनीही आपले कपडे नदीकाठालगत काढून ठेवले असल्यानं ग्रामस्थांमध्ये शंका कुशंका व्यक्त होऊ लागल्या। दोघे पाण्यात बुडाले असावे अशी चर्चा होत असताना शेकडो ग्रामस्थांचा जमाव नदीपात्रालगत येऊन ठेपला। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानं तातडीनं नायब तहसीलदार बेटी तेलोरे, सुभाष कदम, दत्ता गोसावी, पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गाडे, सुरसिंग पवार, यशवंत ताकटे, बाळासाहेब लटके, तलाठी कातोरे आदींनी पाण्यात बुडलेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला। दरम्यान घटनास्थळी जेसीबी मागवून नदीपात्रातील खड्डे उचकत कल्हापुरे बंधूंना शोध घेत असताना सभापती शिवाजी गाडे यांनी तातडीनं बारागाव नांदूर येथील पोहण्यात तरबेज असलेले विक्रम रेवजी बर्डे, चंदू रामभाऊ बर्डे, संतोष बर्डे आदी तरुणांना बोलावून घेतलं। तब्बल 4 ते 5 तासांपासून दोघा बंधूंचा शोध घेतला जात होता। सुमारे 4 वाजेच्या सुमारास नदीपात्रातील निर्माण झालेल्या खड्ड्याच्या मध्यभागी दत्तप्रसाद कल्हापुरे याचा मृतदेह शोधण्यास यश आलं। यानंतर सदरच्या भागातच साई कल्हापुरे याचाही मृतदेह बाहेर काढण्यात बारागाव नांदूर येथील तरुणांना यश आलं। घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन्ही मुलांच्या कुटुंबियांनी टाहो फोडत रडण्यास सुरुवात केली। उपस्थितांनी कल्हापुरे कुटुंबियांचं सांत्वन करताना सर्वांचे डोळे पाणावलेले होते। दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास राहुरी येथील शवविच्छेदन गृहात मृतदेह आणण्यात आले होते। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू हे करतायत। न्यूज रिपोर्टर मिनाश पटेकर, S9 मीडिया, राहुरी।